का? खूप जास्त अभ्यास वाढवण्यापेक्षा, अभ्यास एका लेवलपर्यंत वाढवणं गरजेचं आहे, ते करायचंच पाहिजे तेवढा, पण आता अभ्यास वाढवण्यापेक्षा तुम्ही परफेक्शन वाढवा, हे जास्त तुम्हाला मार्क देणार आहे. जुन्या विद्यार्थ्यांना अभ्यास नाहीये का, कंटेंट नाहीये का, किती वाचन आहे, मग तरी जर त्यांना 4-5 वर्ष 6 वर्ष लागत असेल त्याचं उत्तर शोधायचा प्रयत्न करा ना. प्री निघत असेल तर मेन्स निघत नाही, किंवा बऱ्याच जणांना प्रीच निघत नाहीये. ह्याचं रिझन काय? नुसतं नॉलेज घेत बसलोय आपण, परफेक्ट नॉलेज नाही घेतलं, किंवा जे नॉलेज घेतलं त्याच्यावर परफेक्शन नाहीये. म्हणून परीक्षेत गेल्यावर तुम्ही बघा, पेपर झाल्यावर आपल्याला काय वाटतं, पेपर सोपा होता, बरेच प्रश्न ओळखीचे होते, पण मग फर्स्ट आन्सर की आली की धडाधड उत्तर चुकायला लागतात. त्याचं कारण काय? तर बऱ्याच वेळा कन्फ्युजन झालेलं असतं. 4 पैकी 2 पर्याय इलिमिनेट होतात सर लगेच. अरे पण त्या 2 बद्दल कन्फ्युजन मध्ये गेला ना मार्क. होतंय का असं? याचा अर्थ काय? माहिती सगळं आहे, वाचलेलं आहे, तिथं ओळखीचं आहे सगळं, पण परफेक्शन नाहीये. मग एक्झॅक्टली तेच सांगतोय. आता तुम्हाला तुमच्या अभ्यासात काय बदल करायचा आहे? खूप जास्त वाचन करत बसण्यापेक्षा, म्हणजे ह्याचा अर्थ असाही नाही की फार कमी वाचायचं आणि डेप्थच नाही गाठायची. एक लेवल अशी आहे जी परीक्षेची डिमांड आहे, तिथपर्यंत अभ्यासही करा, रीडिंग करा, नॉलेज घेतलंही पाहिजे. पण आता त्याच्यानंतरची स्टेज अजून नॉलेज घेण्यापेक्षा आहे त्याच नॉलेजला किंवा अभ्यासाला परफेक्शन कसा आणता येईल हे बघा. तुम्हाला म्हणजे विश्वास बसणार नाही, एवढे तुमच्यात चेंजेस दिसतील आणि एवढे मार्क जास्त वाढतील. कुठलाही विषय घ्या ना, फॉर एक्झाम्पल हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, त्यातला एखादा बेसिक फॅक्ट जर मी तुम्हाला विचारला, जो इम्पॉर्टंट आहे, मेजर फॅक्ट आहे, तर तुम्हाला विदाऊट एनी ऑप्शन सांगता येईल का? नाही सांगता येत. तर मग वाचलेलं तर आहे, माहिती तर आहे, हा सर पण पर्याय द्या ना. मग सगळ्याच गोष्टीला पर्याय मागत असल्यानंतर स्कोर कसा वाढेल आपला? मिळालं तुम्हाला सोल्युशन. सुरुवातीला इंट्रोडक्शनच्याच पार्टमध्ये मी जे सांगितलं की आपल्याला वाढती स्पर्धा विचारात घेतला, अभ्यास पद्धतीत काय बदल करायचा आहे, तर इथं परत फिरून या. ह्या गोष्टीच्या मी तुम्हाला सांगतोय की अंडरस्टँडिंग आपण करतोय, आता परफेक्शन नाहीये. परफेक्शन नसल्यामुळे होतंय काय माहिती का? आपण जे वाचलेलं सगळं त्याचं उत्तर देण्यासाठी जो आयोगाने प्रश्न विचारलेला आहे त्याला वेळ घेतो आपण प्रोसेसिंगला, कारण वाचतो, समजून घेतो, पर्याय बघतो, आणि मग त्यातही 4 पैकी 2 एलिमेंट होतात, त्या 2वर विचार करतो, म्हणजे परत प्रोसेसिंग आली. सो इट्स अ टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस.